सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी शुभ राहणार आहे. तुम्हाला आरोग्याची विशेष काळजीही घ्यावी लागेल. अचानक तुम्हाला शारीरिक त्रास होण्याची मात्र शक्यता आहे आणि तुमच्या खर्चामध्ये देखील वाढ होईल. दिवसाच्या सुरुवातीला कामांमध्ये तुम्ही व्यस्त राहाल. व्यवसायाला तुमच्या वेग येईल. भविष्यामध्ये नवीन योजना तुम्ही बनवाल. सगळ्यांशी तुम्ही प्रेमानं वागाल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला काही प्रमाणामध्ये यश मिळेल. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमची चुकीची प्रतिमा निर्माण होईल. अहंकाराच्या भावनेमुळे लोक तुम्हाला मदत करणं टाळतील, ज्यामुळे काही काम तुमचं अपूर्ण राहील. व्यवसाय क्षेत्रामध्ये काही नवीन प्रयोग होतील. जुन्या योजनांमधून फायदा मिळेल. कुटुंबातील व्यक्तीचा हट्टीपणा तुम्हाला अडचणीमध्ये आणेल. घरातील वातावरण शांत राहील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी प्रतिकूल असेल. विवेकबुद्धीनं काम करण्याचा सल्ला आज तुम्हाला दिला जातोय. कौटुंबिक वातावरण थोडं अशांत असेल. बोलण्याच्या वृत्तीमुळे तुम्ही अडचणीमध्ये सापडाल, अन्यथा वादही होण्याची शक्यता आहे. घरगुती वादांमुळे तुमचं मन हे थोडं अस्वस्थ राहील. कामाच्या ठिकाणी परिणाम दिसून येतील. कोणतंही काम करण्यामध्ये तुम्ही आज उत्साही नसाल. तुमचा खर्च वाढल्यानं तुम्हाला कर्ज घ्यावं लागेल. आरोग्याची काळजी घ्या. संयम ठेवणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना पिवळ्या कपड्यामध्ये चण्याची डाळ आणि गूळ बांधून अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज आर्थिक बाबतीमध्ये तुम्ही समाधानी राहाल. व्यापारी वर्ग काही मोठ्या योजनेवरती काम करेल, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. एका वेळी अनेक स्रोतांकडून तुम्हाला पैसे मिळू शकतात. सामाजिक व्यवहाराकरता तुम्हाला व्यावहारिकपणा वाढवावा लागेल. आर्थिक समस्या तुमच्या कमी होतील. तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल. भविष्यासाठी तुम्ही बचत कराल. वैवाहिक जीवनामध्ये तुमचा सुसंवाद राहील. काम थोडं विलंबानं पूर्ण होईल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिव चालीसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुम्ही शांततेमध्ये व्यतीत कराल. दिवसाच्या सुरुवातीला काम करण्याची तुम्हाला घाई असेल. व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्यानं तुम्हाला लवकर फायदे मिळणार नाहीत. तुमचे पैसे मात्र लवकरच दुप्पट होतील. घरातील वातावरण हे आज आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. नातेवाईकांची इच्छा लवकरच पूर्ण तुम्ही कराल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्रदान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी व्यस्त राहील. कामाच्या ठिकाणी तुमची दैनंदिन दिनचर्या ही विस्कळीत होईल. आर्थिक लाभ होत असल्यानं खाण्यापिण्याकडे तुमचं लक्ष राहणार नाही. सरकारी कामामध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. घरगुती कामामध्ये तुमचं सहकार्य हे आवश्यक राहील. काही काळ समस्या निर्माण होतील. सार्वजनिक क्षेत्रामध्ये नवीन फायदेशीर संबंध तुम्ही निर्माण कराल. वैवाहिक जीवन हे तुमचं प्रेमाने भरलेलं असेल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी प्रतिकूल असेल. घर आणि कामाच्या ठिकाणी सहकार्याचा अभाव राहील. व्यवसायामध्ये तुम्ही जास्त स्पर्धा असल्यानं कठोर परिश्रम हे तुम्हाला करावे लागतील. परंतु फायद्याऐवजी तुम्हाला नुकसानच सहन करावं लागेल. लाभ मिळवण्यासाठी तुम्ही वागण्यामध्ये सौम्यता दाखवा.
तातडीची कामं आज पुढे ढकलणं चांगलं राहील. कर्ज घेण्याचं वर्तन वाढल्यानं तुमची आर्थिक परिस्थिती बिघडेल. आर्थिक लाभ झाल्यानं आवश्यक खर्चाची काळजी तुम्हाला घेता येईल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की तुमचा दिवस आज आनंदात आणि भाग्यामध्ये जाईल. नवीन नाती बनवण्यामध्ये तुम्ही आज यशस्वी व्हाल. घरगुती सुखाचं साधन वाढवण्यासाठी तुम्ही आज खर्च कराल. मानसिकता तुमची इतरांपेक्षा चांगली असेल. तुमच्या व्यक्तिमत्वावरती आज कुठलाही परिणाम होणार नाही. कामाच्या ठिकाणी सुव्यवस्था राखल्यानं तुम्हाला जास्त उत्पन्न मिळेल. व्यापारासोबत परोपकाराची देवाणघेवाण होईल. वैवाहिक जीवनामध्ये आनंदाची भावना राहील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा कामांमध्ये तुम्हाला शुभ फळ देईल. तुम्ही काही चिंतेमुळे थोडे अस्वस्थ व्हाल. वडीलधाऱ्यांचा मात्र तुम्हाला आशीर्वाद राहील. व्यवसायामध्ये कौटुंबिक प्रतिष्ठा लाभेल. बाहेरील लोकांना तुमच्याशी अधिक व्यवहार करायला आवडतील. आज तुमचं व्यक्तिमत्व हे आकर्षक ठरेल. जुनं कर्ज फेडण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कुत्र्याला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुम्ही कामामध्ये निष्काळजीपणा दाखवू नका, अन्यथा आर्थिक नुकसान होईल. नातेसंबंधांमध्ये दुरावा येऊ शकतो. धार्मिक भावना आणि सेवाभाव यामुळे स्वार्थाची भावना दूर होणार नाही. इतरांच्या कामामध्ये उदासीनता दाखवू नका. धार्मिक स्थळांच्या प्रवासावरती तुमचा खर्च होईल. मध्यापर्यंत तुमचं उत्पन्न कमी राहील, परंतु संध्याकाळी अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला नसेल. कामाच्या अतिव्यस्ततेमुळे आरोग्यामध्ये तुम्ही निष्काळजी राहाल. मजबुरीनं तुम्हाला काम करावं लागेल. चुका होण्याची शक्यता आहे. आर्थिक किंवा इतर महत्त्वाच्या कामांमध्ये तुम्ही कोणाची तरी मदत घ्या, अन्यथा तुमचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. लोक तुमची काळजी कमी करतील. तुमचं मन हे थोडं उदास राहील. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी लाभदायक असेल. नोकरी आणि व्यवसायामध्ये लाभाच्या तुम्हाला संधी मिळतील. सहकारी तुम्हाला मदत करतील. तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल. व्यवसायानिमित्त तुम्ही बाहेर जाल. आवडीच्या गोष्टींवरती तुम्ही अगदी सहज पैसे खर्च कराल. घरातील सुख सुविधा वाढतील. तुमचे कुटुंबीय आज आनंदी राहतील. प्रेमसंबंधांमध्ये वेळ आणि पैसे तुम्ही आज खर्च कराल. तुम्हाला अचानक धनलाभ झाल्यानं तुम्ही रोमांचित व्हाल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.